तर मला एक गोष्ट फक्त बोलायची वाटते, ज्याचा मी निषेध करतोय. सॉरी, मी फक्त अगदी एक गोष्ट मला सांगायला पाहिजे, कारण इतर निर्माते गप्प बसतात, मी गप्प बसणार नाही, मी बोलणार. विषय असा आहे, पुन्हा एकदा 3.5-2 हा सिनेमा मी इतर 3 चित्रपटांसाठी 3 वेळेला डेट चेंज केली की नको, तो सिनेमा येतोय, त्या सिनेमाला डेट मिळू दे, त्याला थिएटर्स मिळतील, तो सिनेमा चालेल, त्याला मिळून दे 2-3 आठवडे, त्याला 4 आठवडे मिळू दे, त्याला तो चालू दे, आपण नंतर येऊ. असे मी 3 सिनेमांसाठी डेट बदलली. आत्ता 3-4 दिवसापूर्वी दिग्पाल लांजेकरनी ऐतिहासिक सिनेमा त्याचा जो 16 ऑगस्टला येणार होता, जो ऑलरेडी अनाऊन्स केली होती 16 फेब्रुवारीला, म्हणजे पुढल्या महिन्यात जी फिल्म 16 फेब्रुवारीला अनाऊन्स केली होती, त्याचं पोस्टर लॉन्च झालं होतं, त्याचं सगळी अनाऊन्समेंट झाली देखील होती, त्याचं काम पूर्ण झालं होतं आणि त्यांनी अचानकपणे 30 जानेवारी अनाऊन्समेंट केली. कोणाला विचारलं नाही, कोणाला सांगितलं नाही, डायरेक्ट अनाऊन्समेंट केली. मी जेव्हा दुसऱ्या दिवशी मला दाखवलं निनादनी, मी दिग्पाल लांजेकरला फोन लावला. म्हटलं, अहो माझ्या चित्रपटाची तारीख मी ऑलरेडी अनाऊन्समेंट केलेली आहे, हे तुम्ही करू नका, हे चुकीचं आहे. ओ अच्छा, सॉरी, तुमची एका फिल्म, मला हेच कळलं नाही, तुमची एका फिल्म म्हणजे काय? जे इतर कुठला बाहेरचा निर्माता असेल तर असो. त्यानंतर त्यांनी मला सांगितलं की नाही, डिस्ट्रीब्युटरचं म्हणणं आहे. म्हटलं, डिस्ट्रीब्युटरचा काही संबंध नसतो, चित्रपटाची तारीख हा प्रोड्युसरचा कॉल असतो. नाही सर, मी म्हटलं तुम्ही तारीख बदला. म्हटलं तुमचा मोठा सिनेमा आहे, तुमचा सिनेमा देखील चालला पाहिजे, तुमचा सिनेमा देखील थिएटर्स मिळू दे, आणि मी ऑलरेडी माझी डेट अनाऊन्समेंट मी केलेली आहे, तुम्ही आता असं करू नका. एवढं मी बोललो. म्हटलं तुम्ही तारीख बदला आणि मला सांगा, मला कळवा तुम्ही. नाही सर, मी तुम्हाला कॉल करतो. दुसऱ्या वर्षी मी फोन केला त्यांना, त्यांनी माझे फोन तेव्हापासून उचलले नाहीत आणि आजपर्यंत उचलले नाहीत. मी विषय सोडून दिला. पण मी ह्या गोष्टीचा निषेध करतो. मी फक्त ऐतिहासिक आणि महाराजांवर जो चित्रपट आहे म्हणून मी गप्प आहे. पण आपण मराठी निर्माते हे सगळे असे दिवसाला 3-3, 4-4, 2-2 चित्रपट येतात आणि आपण गप्प बसतो, तुम्ही कोण बोलत नाहीत. म्हणून काही निर्माते खरंच शेफारलेत. काही निर्मात्यांची मस्ती उतरायला पाहिजे, त्यांना बॅन करण्याची गरज आहे. म्हणजे जर का दिग्पाल लांजेकरनी असा दाखवपणा केला तर मी निर्माता संघ आणि महामंडळाला सांगेन की दिग्पाल लांजेकरला बॅन करा म्हणून. का नाही करावं? की आम्ही काय हे सगळे लोक आमच्या चित्रपटात 150-200 लोकांची मेहनत केली, ती काय मेहनत फुकट जाणार? कलाकारांनी मेहनत केली दिवस रात्र. असो, मी फक्त ह्या गोष्टीचा निषेध करतो. त्यांना देखील थिएटर मिळू दे, आम्हाला देखील थिएटर मिळू दे.